नमस्कार. आपण बघणार आहे आता 5वी स्टेप. 5व्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रोज आपल्याला ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायचं आहे. म्हणजे एक तुम्हाला कोरी वही करायची आहे. त्याच्यामध्ये रोज 5 गोष्टी ज्या तुमच्याकडे आहेत त्याच्याबद्दल ब्रह्मांडाचे, परमेश्वराचे, त्या परमेश्वराला, देवाला तुम्ही मानता त्याचे धन्यवाद करायचे आहे. ह्या गोष्टी डेली करायच्या आहेत. तुम्ही 30 दिवस डेली केली, तुम्हाला एक मिरेकल चेंजेस तुम्हाला जाणवतील तुमच्या आयुष्यामध्ये. तर त्या वस्तू आता काहीही असू शकतो. तुमचं घर, तुमचे नातेसंबंध, तुमच्या घरातील वस्तू, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, नंतर शेतजमीन, आणखी तुमची काही मालमत्ता असेल ती. म्हणजे तुमच्याकडे आज आत्ता या क्षणी जे अवेलेबल कपडे असतील, तुमचे बॉडी पार्ट्स, डोळे आहे, कान आहे, जे आत्तापर्यंत तुम्हाला साथ देत आले इतके वर्षापासून, त्याचेही तुम्ही धन्यवाद रोज म्हणायचे आहे. तुमच्या घरातील निर्जीव वस्तू असेल, प्राणी असतील, जे काही असेल, ज्या गोष्टी तुम्हाला आणखीन हव्या, पैसे, जे रोज येणारे पैसे, जाणारे पैसे, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणा. त्याच्यानंतर एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे, ती वस्तू ऑलरेडी मला मिळालेली आहे, त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा. म्हणजे एक त्या वस्तूमध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्ही एक ऊर्जा निर्माण करता आणि मग तुम्हाला जे हवं आहे तसं घडायला लागतं. थँक्यू. आता थँक्यू म्हणायचं म्हणजे थँक्यू माझ्याकडे घर आहे असं नाही. असं फिलिंगनी म्हणजे उत्साहाने, आनंदाने म्हणायचं की थँक्यू सो मच ब्रह्मांडा, माझ्याकडे राहायसाठी घर आहे, मी चांगल्या घरात राहतोय, मला झोपण्यासाठी चांगला बेड आहे. म्हणजे तुम्हाला ते फील झालं पाहिजे की ती वस्तू माझ्याकडे आहे. की त्याच्यात तुम्हाला जाणीव असली पाहिजे की ही माझ्याकडे आहे म्हणून मला किती याचा उपयोग होतो आहे. इतक्या चांगल्या घरात मी राहते आहे, इतके महिन्याचे पैसे मी कमवते आहे, मी इतका खर्च करू शकते दर महिन्याला. म्हणजे हे एक चांगली भावना आहे ना, आनंदाची भावना आहे ना. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे, तुम्ही करू शकता, तर त्या चांगल्या आनंदाच्या भावनेने तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आपलं जे दरवेळेसचं असतं ना, की एखादी वस्तू आणली, खूपच कॉस्टली झाली, हे असं नाही म्हणायचं. ती आणली ना तुम्ही घरात, आता ती तुमची झालेली आहे, मग ते असं मन दुखवून नाही ठेवायची घरात. ती देताना, पैसे देताना पण थँक्यू म्हणून घ्यायचे आणि घरात आल्यानंतर ती आपल्याकडे आली आहे. त्यासाठी पण तुम्ही ग्रेटफुल राहिलं पाहिजे, ब्लेसफुल राहिलं पाहिजे. कारण जे तुम्ही असता ते तुम्ही मिळवता. ज्या तुमच्या भावना असतात त्याच तुम्ही मिळवता. त्याच्यामुळे थँकफुल राहणं ही खूप चांगली भावना आहे कुठल्याही गोष्टी बाबतीत. आता एखादी वाईट घटना घडली, पण कोणत्याही वाईट घटनेत एक तरी चांगली घटना घडत असते. सपोज एखादा ॲक्सिडेंट झाला आहे, तर एखादा थोडंसंच खरचटलं, म्हणजे खूप मोठ्या ह्याच्यातून आपण वाचलो, ही एक चांगली घटना घडली आहे ना. पण मग काय झालं असतं ह्याचा विचार करण्यापेक्षा नाही झालं आहे, जे चांगलं झालं आहे त्याचा विचार करून त्याला थँक्यू म्हणायचं आहे. ही झाली ग्रेटफुल राहण्याची प्रोसेस. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत, परिस्थितीतून तुम्हाला चांगली गोष्टी निरीक्षण करून त्याला थँक्यू म्हणायचं आहे. मग त्या गोष्टी तुमच्याकडे वाढत जाणार. ज्या गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणणार आहात त्या गोष्टी तुमच्याकडे वाढत जाणार आहे. ठीक आहे. थँक्यू.